जय हिंद. आज जय हिंद का असा प्रश्न नक्कीच पडला असेल. याच्यासाठी एक छोटासा किस्सा सांगते. काल मी पिक्चरला गेले होते. पुढे आई बाबा आणि त्यांची एक 8-9 वर्षाची मुलगी बरोबर होती. अर्थातच पिक्चर सुरू व्हायच्या आधी राष्ट्रगीत सुरू झालं आणि सगळे उभे राहिलो. मला सवय असल्यामुळे मी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. तसं त्या मुलींनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं. मग तिने तिच्या आईबाबांकडे पाहिलं. तिचे आईबाबा शांतपणे उभे होते पण म्हणत नव्हते. मग तिने परत चकित होऊन माझ्याकडे पाहिलं आणि तिला असा प्रश्न पडला होता की ही का म्हणते राष्ट्रगीत. अगदी साधा किस्सा आहे, पण मला माझ्या मुलाला समाजापर्यंत पोचवायचं असेल, राष्ट्रापर्यंत पोचवायचं असेल तर इथपासून सुरुवात केली पाहिजे. मला माझ्या देशाचा अभिमान नक्कीच असतो, पण तो मला त्या मुलापर्यंत जर का पोचवायचा असेल तर मला त्याच्यासाठीचे विशेष कष्ट घ्यावे लागतील. काही गोष्टी पालक म्हणून, शिक्षक म्हणून मला स्वतःला आधी कराव्या लागतील, तर मी त्या मुलापर्यंत पोचवू शकणार. म्हणजेच सगळ्या गोष्टी बसवून शिकवणं शक्य नाही, तर काही गोष्टी कृतीतनं शिकवायच्या. म्हणूनच आपण काही गोष्टी करायला सुरुवात करूयात, त्याबरोबरीने आपलं मुली करायला सुरुवात करूया. अगदी छोट्याशा भाषेत सांगेन, समाज म्हणजे आपण जर झूम करायला सुरुवात केली, आपण सहसा बऱ्याचशा गोष्टी मोबाईलवरती झूम करतो, तशा झूम करायला सुरुवात करूयात आणि समाजापर्यंत पोचूयात. म्हणजेच काय तर कुटुंब झूम केलं, आजूबाजूचे लोक झूम केलं, इतर समाज झूम केलं, राष्ट्र इथपर्यंत आपल्या मुलाला आपण पोचूया. याच्यासाठी तुमची तयारी आहे? चला तर मग हे करायला लागूयात. कौशिकी आणि गंपूदादा काय म्हणतात हे तर नक्की बघूयातच. आणि आज कौशिकीचा हा शेवटचा एपिसोड. धन्यवाद. आणखीन मला असं वाटतं की आपण मोठ्यांना मदत करणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. हो. हो जर समजा आई भाजी करत असेल तर तू तिला मदत करतेस. हो कसली कसली भाजी करायला मदत करते? दोडक्याची भाजी. कापते. दोडकी कापते तुला आवडत नसले तरी? हो, का बरं? मला आवडत नसली तरी मी सगळ्या भाज्या खाते. हो. हो, पण मग घरात दोडक्याची भाजी येऊच नाही याच्यासाठी तू काय करतेस? याच्यासाठी मी काही करत नाही. का? कारण आई बाबांना ती भाजी आवडते. हो, म्हणजे आई बाबांना जी भाजी आवडते ती तुला आवडत नाही? नाही, असं नाहीये. मग आई बाबांना भोपळ्याची भाजी आवडते, ती मला पण आवडते. अच्छा. मला फक्त दोडक्याची भाजी आवडत नाही, पण मग जर ती घरात आणलीच नाही तर आई बाबांना खाताच येणार नाही ना. पण तुझे आई बाबा तुझे सगळे लाड पूर्ण करतात का? कधी कधी नाही, कधी कधी हो. कुठले कुठले लाड पूर्ण केले जातात आणि कुठले कुठले लाड पूर्ण नाही केले जातात? कधी कधी बाबा माझ्यासाठी नवीन पुस्तकं आणतो. अजून आई माझ्यासाठी नवीन कपडे आणते कधी कधी. म्हणजे पुस्तकांचं जे काही सेक्शन आहे, पुस्तकांचा विषय बाबा हाताळतात, कपड्यांचा विषय आई हाताळते? नाही, मग बाबा पण कधी कधी कपडे आणतो आणि आई पण पुस्तकं आणते. मग तुला बाबाची पुस्तकं जास्त आवडतात का आईची पुस्तकं जास्त आवडतात? दोघांचीही. तुला पुस्तकच जास्त आवडतात? हो. अच्छा, त्याच्यामुळे तुझे आई बाबा पण तुला जास्त आवडतात? हो. आणि कधी कधी जर माझ्याकडे एखादी वस्तू असेल आणि जर ती मी मागितली कारण ती मला जर सापडत नसेल तर मग आई म्हणते मी तुला आणून नाही देणार, तू का ग? शोध. श्रीमंत आणि गरीब असं काय असतं बेटा? श्रीमंत म्हणजे ज्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी असतात, चांगले चांगले कपडे, भांडी, असे दागिने असतात, म्हणजे श्रीमंत. आणि गरीब म्हणजे काही काही लोकांकडे आपल्यासारखं खायला जास्ती नसतं, अजून एवढे छान छान कपडे नसतात. मग तुला काय वाटतं त्यांच्याविषयी? मला त्यांच्याविषयी वाईट वाटतं. मग तू काय करतेस त्याच्यासाठी? किंवा केलंयस आतापर्यंत, किंवा तुला करायचंय?
मला त्यांना मदत करायची आहे आणि मी आपलं जे अन्न असतं ते कधीच वाया घालवत नाही. अरे वा. कारण आपण जे अन्न खातो ते आपल्याला मिळतं, पण काही काही लोकांना ते मिळत नाही आणि आपण जर ते टाकून दिलं तर त्यांना ते कमी मिळेल ना. तुला सगळ्यांमध्ये खेळायला आवडतं का? सगळ्यांमध्ये मिसळायला आवडतं का? हो, आवडतं. पण असं कधी झालंय का की तू एखाद्या ठिकाणी गेली आणि तिथे तुला कोणामध्ये बोलावंसच वाटलं नाही, खेळावंसच वाटलं नाही? असं खूप कमी वेळा झालंय. खूप कमी वेळा झालं. मग आजी आजोबांकडे कधी जातेस तू? मी माझे बाबाचे आई बाबा तर मुंबईला राहतात. हा. मी त्यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत किंवा ख्रिसमसच्या मग तू सुट्टीत प्लॅन जाते. करतेस का सुट्टीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी काय गप्पा मारायच्या, काय बोलायचं, काय खेळायचं, कुठे कुठे जायचं? करतेस असं प्लॅन? हो, आणि मी आजी आबांकडे, आईच्या आई बाबांकडे म्हणजे आठवड्यातून एकदा तरी त्यांना भेटतेच. पण मग सर्वात जास्त तुला कुठे मज्जा येते? म्हणजे शाळेत येते, घरी येते, आजी आजोबांकडे येते, कुठे येते? शाळेत. शाळेत येते. कारण घरी कधी कधी मी पोहायला जाते, पण खाली पण खेळायला जाते सोसायटीत, पण कधी कधी मित्र येतच नाहीत आणि पोहण्याची वेळ तर उलटून गेलेली असते. मग घरी कंटाळा येतो. आजी आजोबांसोबत मज्जा येते, पण तिकडे कोणी खेळायला नसतं आणि शाळेत खूप सारे मित्र मैत्रिणी असतात आणि त्यामुळे बराचसा माझा दिवसाचा वेळ शाळेत जातो आणि तिथे मला मज्जा येते. म्हणून मला शाळेत खूप मज्जा येते. मग तुला रोज कारल्याची भाजी दिली तर आवडेल का? आवडेल, पण थोड्या दिवसांनी कंटाळा पण येईल. का ग? कारण मग बाकीच्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत आणि आपल्याला सारखीच एखादी गोष्ट करून कंटाळा पण येतो. तुझ्या बाबांचं पूर्ण नाव सांग मला. ऋषिकेश संजय मेहेंदळे. आईचं पूर्ण नाव सांग. स्नेहा ऋषिकेश मेहेंदळे. ओके. आजीचं नाव सांग, आईच्या आईचं. सुनीती सतीशचंद्र गोरे. आणि आजोबांचं नाव सांग. सतीशचंद्र रमाकांत गोरे. आता इकडच्या आजी आजोबांचं नाव सांग. पद्मजा संजय मेहेंदळे आणि संजय माधव मेहेंदळे. वा, भारी सांगितलेस की सगळे तू. तुला माझ्याशी का गप्पा मारून छान वाटतंय? कारण मला दुसऱ्यांशी गप्पा मारायला आवडतात. सर्वात जास्त छान कधी वाटलं तुला गप्पा मारून? कोणाशी गप्पा मारून वाटलं? सर्वात जास्ती छान मी जेव्हा रोज मित्र मैत्रिणींशी गप्पा मारते तेव्हा मला सगळ्यात जास्ती छान सगळ्यात वाटतं. जास्त छान. तू झाड लावतेस का? हो. मग झाड लावणं का लावायचं असतं झाड? कारण झाड लावून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. अजून झाडामुळे हवा शुद्ध राहते. मग सर्वात जास्त सामाजिक काम कोण करतं? सामाजिक जाणीव कोण ठेवतं? तर झाड ठेवतं. शेतकरी आणि झाड. कारण काय? ते ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साईड देतं. नाही, मग ते कार्बन डायऑक्साईड घेतं कारण त्याला अन्न बनवण्यासाठी ते गरजेचं असतं. अच्छा. आणि ते ऑक्सिजन देतं जे आपल्याला आपल्याला हवा मिळताना जे गरजेचं असतं. ओके. तुला मज्जा आली? हो, आणि समजा जर आपण जगातली सगळी झाडं तोडून टाकली तर आपण जगूच शकत नाही. अरे बापरे. कारण त्यामुळे माणसाने झाडं तोडणं हे अयोग्य आहे. कारण जर त्याने स्वतः झाडं तोडली तर त्याचंच नंतर शेवटी नुकसान होणार आहे. तुझं वय काय बेटा? मी आता 29 जानेवारीला 9 वर्षाची होईल. ओके. तुझी जन्मतारीख काय? 29 जानेवारी 2016. आवडलं तुला? मज्जा आली? हो. ओके. मग सगळ्यांना काहीतरी सांग ना तू. मला गंपू दादाशी गप्पा मारून खूप मज्जा आली. आणि गंपू दादा जेव्हा शाळेत येतो
तास घ्यायला तेव्हा पण मला खूप मज्जा येते. अरे वा, ऐकून तुला सगळ्यात सगळी मज्जा येते. कारल्याच्या भाजीत पण मज्जा येते. येते. ओके.